सर्वच जगाच्या तेलाच्या गरजा भागवण्यासाठी महत्त्वाचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीच्या सागरी सुरक्षेसंदर्भात बहरीननं सादर केलेल्या मसुदा ठरावाचा आढावा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत घेतला जाणार आहे। आखाती संघर्षादरम्यान आंतरराष्ट्रीय जहाज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न इराणनं केला आहे। त्यांची ही कृती अवैध असल्याचं बहरीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रशीद अल झयानी यांनी म्हटलं आहे। दरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांना संरक्षण देण्यासाठी संरक्षण दलाचा वापर करण्याचे अधिकार देणाऱ्या विषयावरील संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील मतदानाला पुढे ढकलण्यात आला आहे। या संदर्भातल्या ठरावाचा मसुदा बहरीननं तयार केला असून त्यावर 15 सदस्यांचं मंडळ काल रात्री मतदान करणार होतं। यावर मतदानासाठी आता नवीन तारीख निश्चित केली जाईल। मुख्य म्हणजे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद या महिन्यामध्ये बहरीनकडे येणार आहे। माहिती आणि